प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इकडं मी तुम्हाला फ्राय भेंडीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. 30 भेंडी खाऊन आपण कंटाळतो, तर मग ही अशा पद्धतीने तुम्ही भेंडी नक्की करून बघा. एकदम झटपट होते आणि मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता, तर मुलं आवडीने खातील. तर आपण आता आज ह्या रेसिपीमध्ये भेंडी कशी करणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली भेंडी मी आज बनवली होती. तर चला तुमच्यासाठी म्हटलं एक रेसिपी दाखवून देऊया. तर बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी अशी ही आपली भेंडी बनलेली आहे. तोंडात टाकल्याबरोबर एकदम असा कुरकुरीत असा आवाज येईल. तर चला आपण आता भेंडी कशी बनवायची ते आज बघणार आहोत. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती रेसिपी. तर मी बाजारामधून अर्धा किलो भेंड्या आणलेल्या होत्या. त्या भेंड्या कट करून घेणार आहोत आपण. तर इकडे मी जवळजवळ अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. आता ही भेंडी स्वच्छ धुवायची आहे आणि याला आपण आता कट करून घ्यायचं आहे. आता भेंडी कशी कट करायची तर ती आपण बघणार आहोत. लास्टला आपण त्याचं देठ काढून घ्यायचं आहे, मधून कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने. आता हे अशा पद्धतीने कट केलेली आहे. त्यानंतर आपण 4 भागांमध्ये कट करणार आहोत आणि मधून त्याला कट मारून घेणार आहोत. तर तुम्ही ही अशा पद्धतीची भेंडी कट करून घ्यायची आहे. पुन्हा मी तुम्हाला एकदा दाखवते. इकडे देठ काढून घ्यायचे आहे आणि त्याला 4 भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीची भेंडी कट करायची आहे, म्हणजे तेलात गेल्या ती व्यवस्थित कुरकुरीत बनेल आणि व्यवस्थित तळेल. आता मी इकडे ही भेंडी कट करून घेतली आहे. आता आपण ह्या सगळ्या भेंड्या अशा व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये. हे तुम्ही बघू शकता, ही कट करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. आता इकडे मी थोडंसं डाळीचं पीठ घेणार आहे. मोठा एक चमचा घेणार आहे डाळीचं पीठ. आता डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत 1 चमचा. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपण त्यात लाल तिखट टाकणार आहोत. जे घरात मसाला असेल तो मसाला आपण लाल तिखट टाकणार आहोत. थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद टाकणार आहोत. छोटा अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. भेंडीला व्यवस्थित तो मसाला जो आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणून आपण मिक्स करून घेणार आहोत. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे. तर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही थोडा घेऊ शकता. तुम्हाला जास्त पाहिजे असेल कुरकुरीत तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आता मी हा व्यवस्थित सर्व भेंडीला व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता मी याच्यावर थोडंसं पाणी घेणार आहे आणि पाणी टाकून घेणार आहे. आता पाणी घेतलेलं आहे मी. थोडंसं आपल्या हाताच्या साहाय्याने थोडं पाणी त्याच्यावर शिंपडून घ्यायचं आहे. खूप पण नाही टाकायचं आहे. थोडं नॉर्मल आपल्याला ते ओलं करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आधी चेक करून बघायचं आहे. मिक्स करून लगेच समजतं पाणी कमी आहे तर आपण थोडंसं वरून टाकू शकता.
मिक्स करत आहे मी व्यवस्थित. तर तुम्हाला वाटलं का थोडं पाणी कमी आहे, मग तुम्ही थोडंसं पाणी टाकून आणि मिक्स करू शकता. आता हे आपलं जवळजवळ झालेलं आहे. हाताच्या साहाय्याने मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून जो व्यवस्थित मसाला आपल्या भेंडीला लावून घ्यायचा आहे. नंतर कढई पण तापत ठेवायची आहे गॅसवर. मंद गॅसवर आपण तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. तर मुलांच्या डब्याला तुम्ही ही अशी कुरकुरीत भेंडी नक्की द्या, ते मुलं आवडीने खातील. एकच सारखी भेंडी खाऊन मुलं बोर होतात, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता हे जवळजवळ आपण हे चांगलं मिक्स केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं मिक्स झालेलं आहे. आता गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत आणि आता गॅस पेटवून घेणार आहोत. कढई ठेवणार आहोत. कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. इकडे मी तेल टाकून घेणार आहे. आता तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये भेंडी टाकणार आहोत. तर मी थोडंसं टाकून बघितले आहे, तर व्यवस्थित तेल तापलेलं आहे. आता आपण सर्व भेंडी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. थोडीशी सुटसुटीतच टाकायची आहे. आता ते हळूहळू आपले भेंडी नॉर्मल कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता मी झाऱ्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेणार आहे. आता हे बघा, कलर खूप चेंज व्हायला लागले आहे आणि आपली भेंडी पण एकदम अशी कुरकुरीत दिसायला लागली आहे. तर आपण आता याला काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता ही बघा आपली झालेली आहे. आता मी दुसऱ्या पण थोडंसं टाकून घेणार आहे आणि पूर्ण भेंडी तळून घेणार आहे. टाकल्या लगेच तुम्ही झाराचा वापर भेंडीला उलटं लगेच करायचं नाही आहे. त्याला थोड्या वेळ मस्त व्यवस्थित त्याला परतू द्यायचे आहे तेलामध्ये. भेंडी परतल्यानंतर तेलाबरोबर वरती यायला लागते. तर बघा तुम्ही लगेच हळूहळू पण त्याचा कलर पण चेंज व्हायला लागला आहे. हे बघा, आता मी झाऱ्या घेणार आहे आणि झाऱ्याने हळूहळू आपण भेंडीला हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा जवळजवळ ही पण व्हायलाच आलेली आहे. आता आपण याला झालेली आहे, आपण आता काढून घेणार आहोत. आपली गरमागरम आणि कुरकुरीत अशी आपली ही भेंडी गरमागरम तयार आहे. खाली मी एक टिश्यू पेपर टाकला आहे आणि त्याच्यावर आपण भेंडी टाकून घ्यायची आहे.